नमस्कार, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण पालकर्स किचन मध्ये एक उपवासाची रेसिपी बघतोय। बरेच जण उपवासाला सुरण खातात आणि म्हणूनच मी आज उपवासाची सुरणाची भाजी दाखवणार आहे। पण ही भाजी मी केली दही घालून, त्यामुळे ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे, म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ही भाजी करण्यासाठी मी इथे पाव किलो सुरण घेतलेला आहे। हा सुरण साल काढून आपल्याला स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मीडियम साइजचा हा मी चिरून घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पण मी तो कुकर मध्ये वगैरे शिजवणार नाहीये। अशा प्रकारे वाडग्यात पाणी घेऊन तो चिरलेला सुरण सगळा मी त्या पाण्यामध्ये घातलाय आणि त्यामध्ये मी घातलंय मीठ आणि हे आहे कोकम साल। कोकम साल घालून शिजवल्यामुळे काय होतं, सुरणाचा खाजरेपणा सगळा निघून जातो। कारण सुरण हा खाजरा असतो आणि त्यामध्ये आपल्याला आंबट घालणं अतिशय महत्त्वाचं असतं। पण अशा प्रकारे शिजवतानाच जर आपण त्यामध्ये आंबट घातलं ना, तर सुरणाची भाजी अजिबात खाजरी होत नाही आणि म्हणूनच तो शिजवतानाच त्यामध्ये आंबट नक्की घालावं। आणि मीठ मी यासाठी घातलंय की आतपर्यंत फोडींमध्ये मिठाची चव लागावी। आता मी चेक केलेला आहे, तो छानपैकी शिजलेला आहे। मी हे सगळं पाणी काढून टाकणार आहे आणि अशा प्रकारे तो दुसऱ्या भांड्यात मी तो काढून घेतलाय। आता आपल्याला फोडणी करायची आहे। उपवासाची भाजी आहे, त्यामुळे मी अर्थातच तुपाचा वापर करणार आहे। इथे मी साजूक तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्यावर त्यावर मी घातले जिरं आणि हे हिरव्या मिरच्यांचे तुकडे। जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप करू शकता। आणि या फोडणीमध्ये आपल्याला हा शिजवलेला सगळा सुरण घालायचा आहे। फोडणीमध्ये मी तो छान परतून घेणार आहे। असं केल्यामुळे काय होतं, मिरची आणि तुपाची आणि जिऱ्याची चव मस्तपैकी सुरणाला लागते। आणि नंतर मी यामध्ये घालणार आहे हे फेटलेलं दही। मी इथे दह्याचा वापर करते, पण तुमच्याकडे दही नसेल, ताक केलेलं असेल तर तुम्ही दह्याच्या ऐवजी ताकाचाही वापर करू शकता। दही घालून झाल्यानंतर आपल्याला ते एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे हे ओलं खोबरं। मी इथे ओलं खोबरं घालते, पण तुमच्याकडे अगदी नसेलच ना, तर तुम्ही थोडंसं सुकं खोबरं सुद्धा किसून घातलं तरी काही हरकत नाही। ओलं खोबरं ढवळून झाल्यानंतर मी आता इथे घातली आहे 1 चमचा भरून साखर। दह्याचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा ह्यामुळे भाजीची चव खूप छान बॅलन्स होते। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून मी घेतलेलं आहे आणि ते 2 चमचे मी ह्यामध्ये घातलेलं आहे। तेही आपण छानपैकी ढवळून घेऊया। आणि त्यानंतर मी इथे घालतेय चवीनुसार मीठ। पण मीठ घालताना आपण लक्षात ठेवायचंय की सुरण शिजवताना पण आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे सुरणाच्या ह्या फोडींना मिठाची चव आहे आणि म्हणूनच मीठ जरा बेतानीच घालायचंय। आता आपण घालतोय पाणी। जरी सुरण आपण शिजवून घेतलाय तरी पण आपण पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून परत एकदा त्याला वाफ आणणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं, आपण त्यामध्ये ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि बाकी सगळे जे जिन्नस घातलेत ना, ते सगळे एकजीव होतात। शेंगदाण्याचं कूटही शिजण्यासाठी थोड्या पाण्याची आवश्यकता आहे, म्हणून पाणी घालून ते शिजवलं की ते थोडंसं घट्ट होतं आणि भाजी मस्त अंगाबरोबर मिळून येते। हे बघा, तुम्ही बघू शकताय 2 वाफांमध्येच आपण घातलेलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि अशा प्रकारे ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे। मी उपवासाला कोथिंबीर खात नाही, म्हणून मी या भाजीमध्ये कोथिंबीर घातलेली नाहीये। पण जर तुम्ही खात असाल तर तुम्ही कोथिंबीरीचा वापरही यामध्ये नक्कीच करू शकता। कशी वाटली तुम्हाला आजची सुरणाच्या भाजीची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।